देवाला मानतो, देवावरती आमचा विश्वास आहे, त्यामुळे तशा प्रकारच्या घटना घडत असतात. मला आजही एक तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मला आजही एक प्रसंग आठवतोय. ज्यावेळेला युतीचं सरकार आलं होतं त्या सरकारच्या वेळेला मुख्यमंत्री कोणाला करायचं त्याला माननीय बाळासाहेब आमचे असे म्हणाले होते की मी एक चांगला चेहरा तुम्हाला देईन. काय अशा प्रकारचं साहेबांचं भाष्य होतं. आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मातोश्रीला आली होती. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बाळासाहेबांनी पत्रकारांनी बाळासाहेबांना विचारलं की अहो तुम्ही साफसुथरा एक चेहरा देणार होता असं सांगितलं होतं, मग मनोहर जोशी साहेब आता बालाजीच्या दर्शनाला गेलेले आहेत काय. तर तो अच्छा मनोहर जोशी तिकडे पंत बालाजीच्या दर्शनाला गेलेत काय. बरोबर, त्यांना काय माहिती आहे तो बालाजी काय देणार, घंटा हाच बालाजी देणार. सांगण्याचं तात्पर्य काय काय हे आपण गमती जमतीचा हा भाग जरी असला तरी पक्षप्रमुख ठरवतात काय करायचं काय नाही करायचं. त्याच्यामुळे कुठल्याही घटना कशाही घडू शकतात. सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे काय होईल मी आज सांगू मुंबईमध्ये उमटतील असं वाटतंय. म्हणजे अजूनही महापौर बसला नाहीये. नाही, महापौर बसलं नाही, दिवस जवळ आलेले आहेत. त्याच्यावरती आता चर्चा वाटाघाटी कोणाकोणाच्या चालू असतील, मला कल्पना नाही त्याची. नाही बाळासाहेब साहेब, देवा हा शब्द जो तुम्ही घेतला किंवा माध्यमांमध्ये आला जेव्हा किंवा उद्धव ठाकरेंनी त्याचा उल्लेख केला, देवाभाऊ किंवा देवा या शब्दावरून अनेक अर्थ निघू शकतात. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पण त्याच्यामध्ये समावेश असू शकतो असं म्हणायचं. आता त्यांचं देवेंद्र नाव आहे. देवाभाऊ पण प्रसिद्ध. आता तुम्ही बोलता ना देवाभाऊ नाही का, त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापौर हा शिवसेनेचाच व्हावा यासाठी खरं तर कल्याण डोंबिवली हा पहिला फॉर्म्युला वाटतोय का, आणि त्यानंतर मुंबईमध्ये देखील तशीच रणनीती होऊ शकते असं वाटतं का? मी तुम्हाला तेच म्हणालो ना, बाळासाहेबांचा आता जन्म शताब्दी वर्ष ही गोष्ट जरी खरी असली आणि आमची भावना जरी असली की आमचा महापौर व्हावा म्हणून, तरी सुद्धा आमच्याकडे ॲब्सोल्यूट मॅजॉरिटी नाही आहे. त्यामुळे ती ॲब्सोल्यूट मॅजॉरिटी आणण्यासाठी जर काही करायचं असेल तर वरच्या लेवलवरती ती सगळी मंडळी करू शकतात, किंवा भारतीय जनता पक्षाला जर वाटलं तर तेही करू शकतात. त्याचं कारण असं की शिवसेनेनेच काय त्या प्रक्रियेतला मी पण एक त्याचा कार्यकर्ता होतो. त्यामुळे भाजप महाराष्ट्रामध्ये जी वाढली ती बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच वाढलेली आहे. आणि त्याची जर त्यांच्याकडे जाणीव असेल तर ती घटना घडू शकते. आपण सकारात्मकच विचार करायचा या दृष्टिकोनातून मी बोलतोय. त्याचा सकारात्मक ते लोक विचार करू शकतात. पण एवढ्या पॉझिटिव्हली गोष्टी ज्या आज घडल्या आहेत त्या पॉझिटिव्हली गोष्टी मातोश्री घेईल का, आणि त्याच्यामुळे काय तेढ निर्माण. आता ते मी तुम्हाला आजच्या तारखेला सांगू शकत नाही, कारण शेवटी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांची एक वेगळी विचारधारा असू शकते. त्याच्या प्रकारे त्यांची वेगळी विचारधारा पण असू शकते, किंवा ते पॉझिटिव्हली पण घेऊ शकते. डीएमसी मध्ये राजू पाटलांनी जे पाऊल उचलले एकंदरीत म्हणजे शिवसेनेसोबत ते गेले, तर याची परवानगी निश्चितच म्हणजे तुम्ही कारण की वरिष्ठ पातळीवरती तुम्ही चर्चा करता राजसाहेबांसोबत नाही मातोश्रीसोबत, तरी 100% म्हणजे तुम्हाला खात्रीशीर माहिती दिल्याशिवाय किंवा तुमची विशिष्ट परवानगी घेतल्याशिवाय ते पुढे पाऊल टाकू शकत नाही. तर अशा प्रकारची काही माहिती किंवा अशा प्रकारची